एक घर आहे, दोन माणसं आहेत. रात्रीचे 10 वाजलेत. नवरा एका खोलीत मोबाईल बघतोय, बायको दुसऱ्या खोलीत टी व्ही बघते. दोघांमध्ये 5 फुटांचे अंतर आहे, पण खरं अंतर 5 फुटांचं नाही. हे घर त्यांनी मिळून बांधलं. स्वप्न होती, प्लॅन्स होते. मग हे कधी झालं? हे एकटेपण कधी आलं आणि आपण बघतच राहिलो? मला एका बाईची गोष्ट सांगायची आहे. मी तिचं नाव घेणार नाही, कारण तुम्ही तिला ओळखता. ती तुमच्या घरातच आहे, किंवा ती तुम्हीच आहात. लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. 2 मुलं. नवऱ्याचा व्यवसाय चांगला होता. घरात काही कमी नव्हतं. पण रात्री जेवण झाल्यावर नवरा लॅपटॉप उघडायचा आणि ती टी व्हीसमोर बसायची. रोज 7 वर्ष. एकदा तिने त्याला विचारलं, आज आपण जरा बोलूया का? तो म्हणाला, हो, थांब हे काम संपवतो. ते काम कधीच संपलं नाही. ती वाट बघत राहिली आणि मग वाट बघणंच सोडून दिलं. जेव्हा एखादा माणूस वाट बघणंच सोडतो, ती हरलेली नसते, ती थकलेली असते आतून. आता दुसरी गोष्ट. एक माणूस होता, नोकरी चांगली, बायको चांगली, मुलगा होता. पण घरी गेलं की वाटायचं, इथे कुणाला माझी गरज नाही. बायको मुलाच्या अभ्यासात बुडालेली, सासू सासरे घरात, सगळे बिझी. तो रोज रात्री गाडीत बसायचा खालीच, थोडा वेळ एकट्याने. एकदा त्याने मित्राला सांगितले, घरी एकटं वाटतं रे. मित्र हसला, अरे बायको मुलं असताना का एकटं? तेव्हापासून त्याने कुणाला सांगायचंच सोडलं. हे एकटेपण म्हणजे कुणी नसणं नाही. हे एकटेपण म्हणजे सगळे असताना कुणी नसण्यासारखं वाटणं. लग्नात किंवा संसारात एकटेपण का येतं? मला 7 समस्या सांगायच्या आहेत. ऐका, एक तरी तुमची असेलच. नंबर 1, अपेक्षा कधीच बोलल्या नाहीत. आपण लग्न करतो, पण आपल्या मनात काय आहे ते कधीच सांगत नाही. तिला वाटतं रोज रात्री गप्पा होतील, त्याला वाटतं शांतपणे झोपता येईल. दोघांनाही वाटतं समोरच्याला आपोआप समजेल, पण आपोआप कधीच समजत नाही. समस्या नंबर 2, आयुष्य फक्त रुटीन झालंय. सकाळी उठा, चहा करा, मुलांना शाळेत सोडा, ऑफिस जा, घरी या, जेवा आणि झोपा. या सगळ्यात एकामेकांसाठी वेळच नाही. शेवटचं कधी फक्त दोघे बसला होता, मुलांशिवाय, कामाशिवाय, फोनशिवाय? आठवत नाही ना? नंबर 3, बोललो तर भांडण होईल ही भीती. खूप वेळा आपल्याला बोलायचं असतं, पण आपण बोलत नाही. का? बोललो तर भांडण होईल, बोललो तर ते हर्ट होतील, बोललो तर वेडं म्हणतील. मग आपण गप्प बसतो. दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष, आणि ते गप्प बसणे भिंत बनते. नंबर 4, घरातल्या जबाबदाऱ्या विभागलेल्या नाहीत. लग्नानंतर घरातल्या जबाबदाऱ्या कधीच बोलून ठरत नाहीत. कोण स्वयंपाक करणार, कोण बिल भरणार, मुलं आजारी पडली की कोण बघणार? हे सगळं आपोआपच होत राहतं. एकटंच कोणीतरी करतं, रोज. आणि ती व्यक्ती आतून थकून जाते, पण सांगत नाही, कारण सहन करायचं. नंबर 5, सासर माहेरचा दबाव. लग्न होतं 2 माणसांमध्ये, पण त्यात येतात 2 संपूर्ण कुटुंबे. माझ्या घरी असंच असतं, तुझ्या आईने हे असं सांगितलं. आपण त्यांच्याकडे जास्त जातो. हळूहळू असे आर्ग्युमेंट व्हायला चालू होतात. नवरा बायको एकमेकांचे राहत नाहीत, ते आपापल्या घरचे प्रतिनिधी बनतात. नंबर 6, पैशांचं टेन्शन कधीच बोलत नाही.
पैसे हा एक शब्द किती घरं तोडतो, पण आपण याबद्दल कधीच बोलत नाही. बोलणे म्हणजे भांडण असं वाटतं. कोण किती कमावतं, कुठे खर्च होतो, भविष्यासाठी काय बचत आहे, हे सगळं सायलेंट असतं. आणि त्या सायलेंटमध्ये राग वाढत जातो. नंबर 7, आपण स्वतःला हरवलो. लग्नाआधी आपल्याला स्वतःची आवड होती, स्वतःचे मित्रमैत्रिणी होते, स्वतःची स्वप्न होती. मग लग्न झालं, मुलं झाली, घर सांभाळलं, करिअर सांभाळलं आणि एक दिवस आरशात बघितलं, मी कुठे गेलो अथवा मी कुठे गेले. आता तिसरी स्टोरी. एक बाई एकदा म्हणाली, मी गाणं शिकत होते लग्नाआधी, खूप आवडायचं. लग्नानंतर वेळ नाही म्हणून बंद केलं. 15 वर्षाच्या मुलीने हार्मोनियम वाजवली आणि मला रडू आलं. मला स्वतःलाच कळलं नाही का. नंतर कळलं, ते स्वतःच्या आठवणींचं रडणं होतं. पण यातून बाहेर पडता येतं. मला 7 गोष्टी सांगायच्या आहेत. कुठलाही डॉक्टर नाही, कुठलाही एक्सपर्ट नाही, फक्त एक माणूस दुसऱ्या माणसाला. उपाय 1, एक दिवस फक्त नाव घ्या, लढा नाही. रात्री जेवण झाल्यावर TV बंद करा, फोन ठेवा आणि फक्त एवढंच सांगा, मला गेल्या काही दिवसात खूप एकटं वाटतंय, तुझ्याशी बोलायचं होतं. सोल्युशन मागू नका, रिस्पॉन्स एक्सपेक्ट करू नका, फक्त सांगा. त्या एका वाक्याने सगळं बदलत नाही, पण भिंतीला पहिली भेग पडते. उपाय 2, दर आठवड्याला 1 तास फक्त दोघांचा. मुलांना आजी आजोबांकडे सोडा, फोन सायलेंट करा, 1 तास फक्त चालायला जा किंवा घरी बसा. काय बोलायचं हे ठरवू नका, फक्त एकत्र वेळ द्या. सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल, ठीक आहे. तेच ऑकवर्ड फील म्हणजे तुम्ही किती दूर गेलात याची खूण आहे आणि परत येण्याची सुरुवात. उपाय 3, मला काय हवंय त्याआधी लिहा, मग बोला. एक कागद घ्या किंवा फोनचा नोट्स ॲप उघडा, लिहा, मला काय हवं आहे. अटेन्शन, कॉन्व्हर्सेशन, अप्रिसिएशन, फिजिकल टच किंवा एकट्याचा वेळ. हे लिहिल्याशिवाय आपल्यालाच माहीत नसतं आपल्याला काय हवं आहे. आणि जे माहीत नाही ते मागता येत नाही, आणि जे मागितलं नाही ते कधीच मिळणार नाही. उपाय 4, महिन्यातून एकदा पैशांबद्दल बोला, शांतपणे. महिन्याच्या पहिल्या रविवारी 15 मिनिटे, फक्त 2 प्रश्न. या महिन्यात काय खर्च झाला आणि पुढच्या महिन्यात काय प्लॅन आहे. लढा नाही, जजमेंट नाही, फक्त माहिती शेअर करा. हे एक संभाषण घरात किती ट्रस्ट वाढवू शकतं याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. उपाय 5, जबाबदाऱ्या बोलून वाटा, आपोआप नाही. एकत्र बसानी लिहा, घरात कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. स्वयंपाक, मुलांचं, बिल्स, साफसफाई, ग्रोसरीज. मग प्रत्येकाने सांगा, मला काय जड वाटतं, मला काय चालेल. हे 30 मिनिटांचं संभाषण वर्षांचा सायलेंट राग संपवू शकतो. उपाय 6, आपण दोघे एका टीममध्ये आहोत आणि दोघं मिळून समस्येविरुद्ध लढाई करत आहोत. ती लढाई आपल्या दोघांमध्ये नाही. जेव्हाही भांडण होईल तेव्हा एकच प्रश्न विचारा, आपल्या दोघांना यातून काय हवंय. हा एक प्रश्न लढाईची दिशा बदलतो. उपाय 7, स्वतःला एक गोष्ट परत द्या, आजच. लग्नाआधी तुम्हाला काय आवडायचं. गाणं, चालणं, वाचणं, ड्रॉइंग, कुकिंग. आठवड्यातून फक्त एकदा अर्धा तास ती गोष्ट परत सुरू करा. हे सेल्फिश नाही. जो माणूस स्वतःशी कनेक्ट आहे तो दुसऱ्याशी कनेक्ट करू शकतो. तुम्ही स्वतःला परत दिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या लग्नाला मजबूत करते. शेवटी एकच गोष्ट, लग्नातलं एकटेपण तुमची चूक नाही, तुमची कमतरताही नाही. हे 2 माणसांमधला एक गॅप आहे.
जो बोलल्याने भरतो, वेळ दिल्याने भरतो. आणि जर आज हा व्हिडिओ बघताना डोळे ओले झाले असतील, ते ठीक आहे. ते अश्रू म्हणजे तुम्हाला अजूनही चांगलं जगायचं आहे आणि ते शक्य आहे. तुम्ही एकटे नाही. मन मोकळे इथेच आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा या 7 समस्यांपैकी कोणती तुमची होती.